लासलगावमध्ये प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी कांदा एक्सप्रेस रोखून धरलेली आहे। रॅकमध्ये सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा आरोप केलेला आहे। एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलेला आहे। तर आताची मोठी बातमी आहे नाशिकमधनं लासलगावमध्ये जी कांदा एक्सप्रेस आहे ती प्रहारच्या गणेश निंबाळकर यांनी रोखून धरलेली आहे। ही दृश्य आपण बघू शकता। थेट रेल्वे रुळावरच त्यांनी थांबत ही रेल्वे रोखून धरलेली आहे। काही अधिकारी त्यांच्याशी बातचीत करतायत, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। अरे डिटेल कितनी शेयर करने की, तुम्हारे ऑफिस में जाके सब डिटेल शेयर किए और यहाँ ट्रेन भर के जा रही है सड़े हुए प्याज। अरे काय के कमाल के ऑफिसर है, कितना पड़े हो आप सड़े हुए के लिए। अरे तुम्हारी वजह से किसान आत्महत्या करा, क्यों हाथ नहीं लगाने का, क्यों नहीं लगाने का हाथ? साले हमारे कष्ट का प्याज है और आप सड़े हुए प्याज लेके जा रहे हैं। पूरा सड़ा हुआ ट्रेन है, सड़ा हुआ ट्रेन है, सड़ा हुआ ट्रेन है पूरा क्या पूरा। आप बोलिए फांसी पे दे दीजिए, आ दे दीजिए फांसी पे। अरे सीनियर हम, अरे आपके सीनियर के साथ बदतमीजी हुए, हमारे लाइफ के साथ बदतमीजी कर रहे हो। सड़े हुए प्याज के लिए ट्रेन, सड़े हुए प्याज के लिए ट्रेन काय का कंसर्न है, सब लिख के दिया है तहसीलदार के पास, कलेक्टर के पास, कौन होता है उसके ऊपर? क्या सीडब्ल्यूसी को दिखाइए, चलो आइए प्याज दिखाइए, चलो प्याज दिखाइए। या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडनं। अभिजित, रेल्वेच्या ट्रॅकवरच उभं राहून अजय सोनवणे यांच्यासोबत आपण बातचीत करतोय। लासलगावमध्ये प्रहारनं कांदा एक्सप्रेस अडवलेली आहे, अधिकाऱ्यांची हे उज्जत घालतायत। नक्कीच तापेडने किंवा एनसीएफने जो कांदा खरेदी केलेला होता तर वारंवार भावामध्ये बदल झाले, मात्र शेतकरी कांदा द्यायला तयार नसताना ह्या सडलेला कांदा बाहेरच्या राज्यामधून मागवला आणि तो साठवून ठेवला। आणि त्यानंतर काल जेव्हा आपण दिवसभर त्या ठिकाणी थांबलेलो असताना तो जो रॅक आलेला होता, पहिली गाडी जी होती ती साधारण 4:30 वाजता आलेली होती आणि त्यामध्ये फक्त केवळ 50 गोण्या होत्या आणि रात्रीच यांनी कांदा भरला। त्याच्यामुळे संशयाला अशी वाव राहिलेली आहे की आज सडलेला कांदा रात्रीच यांनी त्या वॅगन मध्ये भरला तर नाही ना, त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त झालेले होते। आणि काल आपण तशा शेतकऱ्यांचे बाईट पण चालवले की आम्ही हा कांदा जाऊ देणार नाही। आणि त्यामुळे आज प्रहारचे जे जिल्हाध्यक्ष आहेत गणेश निंबाळकर हे यांनी अधिकाऱ्यांबरोबर उतर घातली। अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर लासलगाव मधली ही दृश्य आहेत। प्रहारनं कांदा एक्सप्रेस अडवलेली आहे, सडका कांदा आहे असा आरोप करत एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना धारावर धरण्यात येत आहे। दिखाइए, चलो आइए प्याज दिखाइए, चलो प्याज